फ्रेंड्स, मी निलिमा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। कसे आहात तुम्ही सर्व? तर आज आहे सोमवार आणि मुलांचीही शाळा आहे आणि निलेश त्यांचं ऑफिस आहे। तर मी फटाफट टिफिन करायला घेते। पहिले त्यांचा टिफिन बनवते आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला भेटते। तर टिफिन मध्ये काय बनवते थोडंसं विचार करते की काय बनवू। तर माझ्याकडे आता जे अवेलेबल आहे मी ते बनवेल। मी काल भाजीपाला घ्यायला गेली नाही, संडे होता तर विसरले भाजीपाला आणायला जायचा। तर आता बघूया की स्वयंपाकात आपण काय बनवू शकतो। तर पटकन त्यांना टिफिन देते आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटते। आज टिफिन मध्ये बनवते आहे मेथीचे पराठे। इथं मेथीचे पराठे मी लाटते। इथे तवा ठेवलाय गरम करायला। त्याच्यासोबत बनवली आहे खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची मिक्स चटणी, फोडणी दिली तिला। तर टिफिनची तयारी चालू आहे। इथं मुलं रेडी होतात स्कूलला जाण्यासाठी। हे फ्रेंड्स, या जेवायला मी आता करते जेवण। माझा पार्लरला जायचा टाइम झालाय। माझे ऑलमोस्ट सगळे कामं झालेत। किचन क्लिनिंग झालेला आहे, इकडे कपडे वगैरे वाळत घालून झालेले आहेत। तर या जेवायला मी जेवण करते आणि मग जाते पार्लरमध्ये। हे फ्रेंड्स, मी आली पार्लरमध्ये आणि जे काल माझं ब्लाऊज कंप्लीट करायचं राहिलं होतं आता ते करते मी। तर पहिले ब्लाऊज स्टिच करते, मग नंतर दुसरं काही काम असेल ते। तर फ्रेंड्स, माझा ब्लाऊज शिवून झाला आहे। तर अशा पद्धतीने मी त्याला पॅटर्न केलेलं आहे। हे कस्टमरची चॉईस होती, त्यांना असं पॅटर्न हवं होतं। ॲक्च्युली याला पॅटर्नची गरज नव्हती कारण हे ऑलरेडी पॅटर्नमध्ये होतं, पण त्यांना ह्या पॅटर्नमध्ये हवं होतं म्हणून मी त्यांना त्या पॅटर्नमध्ये शिवून दिलं। कारण कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणेच ब्लाऊज शिवावं लागतं। आणि स्लीव्जला मी हे असं पॅटर्न केलं, याच्यावरती बटन्स येणार आहेत। इथं बटन येणार आहेत, इथं पण बटन्स येणार आहेत। ते लावायचे आहेत, ते मी नंतर लावेल। तर हे असं मी ब्लाउज आता माझा शिवून कंप्लीट केलेला आहे।
फ्रेंड्स, माझं स्टिचिंगचं काम झालेलं आहे, ब्लाऊज स्टिच करून झालेलं आहे. फक्त त्याला आता ते बटन्स लावायचे आहेत आणि हुक लावायचे, डेकोरेशनचे बटन आहे ते लावायचे आहेत आणि हुक लावायचे, तेवढंच काम बाकी आहे. तर जरा थकली आहे, कंटिन्युअसली बसली, आल्यापासून बसली ब्लाऊज शिवायला म्हणून थोडीशी थकली आहे. तर आता थोड्या वेळ रेस्ट करते मस्त. रीना पण गेली घरी जेवण करायला, तिचा टाईम 3 ते 4चा टायमिंग असतो. तर ती पण गेलेली जेवण करायला. ती जेवण करून येईपर्यंत मी थोड्या वेळ माझा आराम करते, मग नंतर ठरवते पुढचं काय काम करायचं ते. पार्लरमध्ये तर काही कस्टमर नाही आहे सध्या, पार्लरचं कोणतंच कस्टमर झालेलं नाही आज. शिवणकामाचंच तेवढं झालं आहे माझं. हे फ्रेंड्स, मी आली घरी, भाजीपाला घेऊन आली येताना. उद्या टिफिनला काहीतरी भाजी लागेल म्हणून. तर आत्ता मस्तपैकी चहा वगैरे घेते आणि मग मुलांना सोडायला जाते. मी भाजीपाला घेऊन आली आहे, तो भाजीपाला आता कार्तिक भरायचं काम करतोय. आणि इथं विवेन आता माझ्यासाठी ठेवणार आहे चहा, म्हणजे आम्ही दोघं मिळून ठेवणार आहे चहा. तुम्हाला हेल्प करणार ना मला चहा ठेवायला. दूध कोणी संपवलं? दूध कोणी संपवलं? मी नाही संपवलं. मग चला आपण चहा ठेवू दोघं जण, ओके. आणि दादा भाजीपाला भरून घेईल. भाजीमध्ये मी घेऊन आली होती मिरच्या आणल्यात 2 प्रकारच्या, तिखट आणि कमी तिखटवाल्या, फ्लॉवर आणलाय आणि गोसाळे आणलेत, म्हणजेच गिलके आणलेत टिफिनला देण्यासाठी. आमचे पाय पोचत नाही आहेत. काय तिच्यात किती टाकशील? 2. तर इथं विवेन ठेवतो आहे चहा. ये गई चाय पत्ती. व्हेरी गुड. आता काय टाकशील त्याच्यात? हम डालेंगे गवची चहा. नाही तर मग विलायची टाक, विलायची मला आवडते, विलायची टाक. विलायची इच्छाते. तोय टाकली. आता आपण आता तिच्यात अक्कड बक्कड बाबा. यांचं वर्षांचं काम कधी संपणार आहे काय माहिती. ढार रुर फाड खूड चालूच ठेवतात. डन. आता चहा ठेवायला गेला, आता आपल्याला दूध ठेवायचंय. दूध गरम करायला ठेवायचं. ठेवा, सांडू नका. हा, इकडे कार्तिकचा झालाय भाजीपाला भरून. सांडू नको विवेन. आली हळदी कुंकवाला एका ठिकाणी आणि तिथं खूप छान रांगोळी काढलेली आहे.
आत्ता आली आहे माझ्या मैत्रिणीकडे हळदी कुंकवाला. त्यांनी छान डेकोरेशन केलं इथं हळदी कुंकवासाठी. मी बनवते आहे मसाला खिचडी. आज जेवणात आहे खिचडी, तर मी बनवते खिचडी. आणि इकडे मी गाजर कट करते हलवा बनवण्यासाठी. झटपट बनवण्यासाठी मी असं बनवते, कुकरमध्ये एक शिट्टी घेऊन घेईल आणि परत त्याला तुपाची फोडणी वगैरे देईल, कारण वेळ नाही आहे किसून वगैरे करायला, म्हणून आता मी असं करते. मी गाजरच्या वरचं साल काढून घेतले आणि असे तुकडे करून घेतलेत आणि याच्यात साखर टाकली आहे. फक्त साखर टाकली, पाणी वगैरे घातलं नाही आहे, पण त्याला बऱ्यापैकी पाणी सुटले. आता हे जे साखरेचं पाणी आहे यातच हे गाजर शिजेल, म्हणजे यातच आपल्याला शिजवायचे, वरतून पाणी नाही घालायचे. नंतर मी फक्त दूध ॲड करेल. इकडे निलेश सुद्धा मला हेल्प करतायत, भांडे लावतात ते डिशवॉशरमध्ये. पूर्ण दिवसभरात बेसिंगभर भांडे जमा होतात आमच्याकडे आणि आता ते डिशवॉशरमध्ये लावतात. हे बघा, इथं ते डिशवॉशरमध्ये भांडे लावतात. थँक्यू. मी तुम्हाला म्हटलं पाहिजे की थँक्यू, तुम्ही मला हेल्प करू लागतायत. धन्यवाद हेल्प केल्याबद्दल. हे फ्रेंड्स, इथं माझी खिचडी रेडी आहे आणि इकडे गाजरचा हलवा. खूप शॉर्टकटमध्ये बनवला आहे मी आज गाजरचा हलवा. तर आत्ता आम्ही घेतोय जेवायला. अर्धा तास वॉक करून आलोय आम्ही आणि आज खूप छान चंद्र दिसत होता. खूप छान वाटत होतं, मस्त वाटत होतं. आज थंडी पण थोडी कमी होती. तर वॉक झालाय आमचा, जेवणही झाले, भांडेही झाले, सर्व कामं झालेले आहेत. टाइम झाला आहे आराम करण्याचा आणि आता मी मस्त रेस्ट करणार आहे. तर माझा आजचा दिवस मी इथंच संपवते, आजचा ब्लॉगही मी इथंच संपवते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टेक केअर, बाय, गुड नाईट.